कर्नाटका स्टाईल क्युकंबर आवलकी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? 10 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी पचायला एकदम हलकी पण तितकीच न्यूट्रियंट्स आणि विटॅमिन्सने भरपूर अशी आहे. चला तर मग बनवूयात. यासाठी आपल्याला लागणार आहेत 1 वाटी जाड पोहे, नारळ, 1 काकडी, 2 ते 3 चमचे शेंगदाणे, 1 चमचा हरभरा डाळ, 1 चमचा उडीद डाळ, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, 2 ते 3 चमचे तेल आणि 1 चमचा मोहरी. आता हे ओलं खोबरं खिसून घेऊयात. आपल्या सगळ्यांनाही माहीतच आहे की नारळामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. त्याने विविध आजारांपासून आपले संरक्षण होते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये नारळाचा वापर नक्कीच केला पाहिजे. हे ओलं खोबरं आणि काकडी यामध्ये तुम्हाला कशाचे प्रमाण कमी जास्त करायचे असेल तर त्यानुसार तुम्ही करू शकता. आता काकडी खिसून घेऊयात. काकडीमध्ये कॅलरीज कमी असतात आणि पाणी जास्त असते, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी ही एक चांगली भाजी आहे. सर्वच भाज्यांमध्ये काही ना काही पोषक तत्वे असतात. त्यामुळे सर्वच भाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत, ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहते. चला आता आपली काकडी खिसून झाली आहे. यानंतर मी इथे घेतली आहे 1 हिरवी मिरची. ती बारीक चिरून घेऊया. तुम्हाला जास्त हव्या असतील तर ॲड करू शकता. 3 ते 4 अद्रकचे तुकडे एकदम बारीक कट करून घेऊया. एका भांड्यामध्ये 1 वाटी पोहे काढून घेऊ आणि यामध्ये पाणी घालून याला स्वच्छ धुवून घेऊ. याला एका चाळणीमध्ये काढू म्हणजे जास्तीचे पाणी निघून जाईल. आता एका मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी खिसलेलं ओलं खोबरं, 1 वाटी खिसलेली काकडी आणि हे भिजवलेले पोहे घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालू. तेल गरम झाले की यामध्ये 1 चमचा मोहरी घालू. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाणे, 1 चमचा हरभरा डाळ आणि 1 चमचा उडीद डाळ घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे. यामध्ये बारीक चिरलेली अद्रक, हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता आणि पाव चमचा हिंग घालून याला थोडंसं परतून घेऊया. आता हे सर्व व्यवस्थित परतून झालेलं आहे. यामध्ये हे खोबरं, काकडी आणि पोहे याचे मिश्रण घालून याला व्यवस्थित मिक्स करू आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून याला 5 ते 7 मिनिट वाफवून घेऊ. पोह्याला मस्त अशी वाफ आलेली आहे आणि आपले हे कर्नाटका स्टाईल क्युकंबर आवलकी म्हणजेच पोहे तयार झालेले आहेत. अशाच नवनवीन हेल्दी आणि टेस्टी रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.